तर यवतमाळ वाशीमध्ये शिंदे गटाचाच उमेदवार उद्या अर्ज दाखल करेल अशी माहिती उदय सामंतांनी दिली आहे। मात्र भावना गवळींना पुन्हा उमेदवारी मिळणार की संजय राठोड यांना पक्ष लढण्यास सांगणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही। उमेदवारी जाहीर न झाल्यामुळे गवळींनी काल थेट वर्षा निवासस्थान गाठून मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। आजही त्या वर्षावर उपस्थित आहेत। त्यांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध असल्याचं कळतंय। संजय राठोडही नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत। काल मुख्यमंत्र्यांची आणि आज भाजप नेते मदन येरावार यांची त्यांनी भेट घेतली। त्यामुळे आता यवतमाळ वाशीमधून कोण उमेदवार असणार याकडे लक्ष असेल। संजय राठोड हे यवतमाळ वाशिमचे आमचे नेते आहेत, शिवसेनेचे मंत्री आहेत। त्यांची वैयक्तिक पक्षाची महायुतीची ताकद देखील त्या मतदारसंघामध्ये फार मोठी आहे। त्याच्यामुळे तिकीट देण्याचा अधिकार हा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की तिकीट कोणाला मिळणार आहे याच्या चर्चेपेक्षा जे कोणाला तिकीट मिळेल तो उमेदवार फार मोठ्या मताधिक्याने निवडून येईल। वेगवेगळे विषय उद्या नामांकन पत्र दाखल करायचं आहे, तर त्यासाठी चर्चा केली। त्याच्यानंतर बाकीच्या नंतर प्रचार यंत्रणेच्या संदर्भात कशा पद्धतीनं राबवायची अशा वेगवेगळ्या विषयावर बैठका होत असतात।